कठीण चाली लावायच्या असं ठरवून किंवा भूमिका घेऊन खळे आपल्या रचना करतात असं त्याचा अर्थ नव्हे. स्वरांचं जे खोलपण आहे त्याची अशी एक जाणीव, त्या तर्कातीत खोलपणाची अशी एक जाणीव खळ्यांना आहे की ती जाणीव त्यांच्या रचनेमध्ये उतरते आणि त्यामुळे त्यांच्या रचना या ढोबळ सोप्या अशा कधीच होत नाहीत. साधी चाल नसते त्यांची. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ते गायकाला ऐकताना एकदम सोपं वाटतं पण गाताना अवघड आहे. अशा चाली फार आहेत त्यांच्या. स्वराची ठेवण, लयीचं ठेवण सर्व सामान्य संगीत दिग्दर्शकापेक्षा वेगळं आहे. ती चाल ऐकताना दृश्य आपलं ठरत जाणं हा त्या चालीचा विजय आहे. केवळ शब्द हळुवार होतात असं नाही, सूर तितकेच हळुवार होतात हे खळ्यांच्या स्वररचना आपल्याला सांगतात. खळे काव्य समजून घेतात, भावनेचा उत्तम आविष्कार करणारी चाल बांधतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच पाश्चात्य संगीताचा सुद्धा आवश्यक तिथे आणि आवश्यक तेवढाच उपयोग करतात. चालीला उठाव देणारं पोषक पार्श्वसंगीत निर्माण करतात. योग्य आवाजाची अभ्यासपूर्वक निवड करतात. सगळ्याचा मिळून एक सुरेल सुंदर गोफ तयार होतो. या माणसाच्या मनात शारदेची वीणा अखंड झंकारत असते. गीताना आकार घ्यायला स्थळकाळाचं बंधन नसतं, एकांताची अट नसते. एखादं गाणं लोकलमध्ये आकार घेतं, एखादं पुणे मुंबई प्रवासात स्वरबद्ध होतं आणि नीज माझ्या नंदलाला बसमध्ये जन्माला येतं. शांत हे आभाळ
जेव्हा तुझ्या पटाना जेव्हा तुझ्या पटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या पटाना माझान राहतो मी माझान राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना आभाळ आभाळ होते आभाळ आभाळ होते होती बटाही पक्षी होती बटाही पक्षी ओढून जीव घेते ओढून जीव पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या लाटास अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना डोळे मिटून घेतो डोळे मिटून घेतो छळ हा तरी चुकेला छळ हा तरी चुकेला ही वेल चांदण्याची ही वेल चांदण्याची ओठावरी झुकेना देशील का कधी तू देशील का कधी तू थोडा तरी इशारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी माझान राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना सहज सख्या एकटाच येई सांज वेळी सहज सख्या एकटाच
कविवर्य मंगेश पाडगावकर आणि खळे आकाशवाणीत नोकरीला होते. खळे चेंबूरहून लोकलनं निघायचे. पाडगावकर सायन कोळीवाड्याला गाडीत यायचे. एकदा गाडीत बसल्या बसल्या पाडगावकरांनी एक चिटोरं खळ्यांना दिलं. त्यावर फक्त 2 ओळी होत्या. कवीच्या तोंडून काव्य 2-4दा नीट ऐकायचं ही खळ्यांची नेहमीची पद्धत. चिटोऱ्यावरच्या ओळी त्यांनी पाडगावकरांकडून ऐकल्या आणि आपल्या नादात हरवून गेले. VT स्टेशन येईपर्यंत मुखडा तयार झाला. बाहेर रेल्वेचा खडखडाट होता, उन्हाचा रखरखाट होता. पण तुम्हा आम्हा रसिकांसाठी मात्र श्रावणात घननिळा बरसला. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा बरसला. जागून ज्याची वाट पाहिली ते सुखाने गारी. जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. माझ्या आई ओठावर आले, माझ्या आई ओठावर आले, नाव तुझेच उदारा, श्रावणात घननिळा बरसला. रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी. निळा रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी. गतजन्मीची ओळख सांगत, गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा, श्रावणात घननिळा बरसला.
शकुना